हरिओम मध्ये आरक्षण समर्थकांच्या खाण्यापिण्याचं बिल 87 लाख रुपये झालेलं आहे आणि हे 87 लाख रुपयाचं बिल अदा केलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हरिओमला बिल भरलं गेलेलं आहे. चुकीची बातमी लावणाऱ्या मीडियाला हे तुमच्या बापाने व्यवस्था केली आहे का आमची जेवणाची नाश्त्याची? जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही मासेगाव घनसावंगी तालुक्यातून आलेलो आहोत. इथून एक 60-65 किलोमीटर आमच्या गावाचं अंतर आहे आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या लढ्याच्या आणि या उपोषणाची जी पहिल्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवसापासून आमचं गाव यामध्ये सक्रिय सहभागी आहे. आम्हाला जे आमचा खारीचा वाटा कसा उचलता येईल तो आमचा प्रत्येक वेळी प्रयत्न चालू आहे. मग त्यामध्ये 14 तारखेची सभा असेल किंवा दादाचं ज्या आदेशानुसार ज्या ज्या मीटिंग असतील, जे काही रस्ता रोको असतील, जे काही त्यांचं नियोजन असेल त्याच्यामध्ये माझं गावातील सर्व सकल मराठा समाज या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. किती म्हणजे तुम्ही नाश्ता किती वाजता सुरुवात केली नाश्ता बनवायला आणि आता आम्ही रात्री 11 वाजता आमचं नियोजन म्हणजे ठरलं की आज आंतरवली सराटी येथे दादांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी एक मोठी बैठक आहे आणि आम्ही बैठकीचा आम्हाला निरोप मिळाला आणि आम्ही पूर्ण गावातील मराठा बांधवांनी एक मीटिंग म्हणजे मोजक्यात लोकांनी घेतली होती. काही एवढा मोठा विषय नव्हता. 9-10 मित्रमंडळीने ठरवलं की आता उद्या येणाऱ्या मीटिंगसाठी राज्यातून लोक येतील. काही रात्री इथे आलेले होते तर यासाठी आपण एक छोटे खारीचा वाटा म्हणून आंतरवाली सराटी या पावनभूमीमध्ये या गावानं दादानं भरपूर या संपूर्ण योगदान या गावाचं आहे, या परिसराचं आहे, या गोदाकाठाचं आहे. या गोदाकाठाच्या जवळच आम्ही आहोत. यामुळे आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी देणं लागतो. या हिशोबानं आम्ही एक 2 क्विंटल खिचडीचं इथे नियोजन केलं आणि रात्री 2:30 वाजता संपूर्ण टीम एक 20-25 जणांची आमची टीम गावात नाश्ता बनवला आणि सकाळी इथं घेऊन आलो. आणि तुम्ही आंदोलनाला तर पाठिंबा दिला आहे, या ठिकाणी नाश्तासुद्धा घेऊन आला आहे. तुमच्या गावाच्या वतीनं खारीचा का वाटा होईना तुम्ही म्हणताय की या ठिकाणी तुम्ही मोठं काम गावाच्या वतीनं करताय. पण या ठिकाणी काल जे काही वक्तव्य महाराज मंडळी असेल किंवा ती वानखेडे बाई असेल ती वक्तव्य करते, त्याच्या वक्तव्याकडे कसं पाहता तुम्ही? तो महाराज एक महाराष्ट्रातील एक कलंक आहे. महाराज नावाला एक कलंक आहे. त्यानं त्याला स्वतःला महाराज म्हणून घेऊ नये. स्वयंघोषित महाराज आहे तो. आम्ही त्याला कुठल्याही त्याला मोठं करत नाही. त्याचं नाव घेऊन त्याची लायकीही नाही या आंदोलनावर. आणि आमच्या मराठा हृदय सम्राट श्री मनोजदादावर बोलावं एवढी त्याची उंची नाही, त्याची पात्रता नाही. यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला आम्ही मोठं करत नाहीत. त्याची लायकीही नाही. त्याला कुठल्याही पद्धतीने आम्ही कुठली किंमत देत नाहीत. नक्कीच. आणि तुम्ही बाकी मनोज जरांगे पाटलांचं कुटुंब तुम्ही बघितलं असेल, त्यांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? दादांना आम्ही 25 वर्षापासून बघतो. म्हणजे एक 15 वर्षापासून मी स्वतःहून बघतोय. दादाचं जे शिवबा संघटनेचं काम असेल, ह्या परिसरामध्ये दादानं जे काय कामं केलेले आहेत. दादाचं कुटुंब अगदी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. दादानं समाजासाठी संपूर्ण आयुष्य त्यांचं झोकून दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर महाराष्ट्रातील मराठा समाजाला व महाराष्ट्राला जे काही दैवत मिळालं आहे ते आम्हाला दादाच्या रूपाने मिळालेलं आहे. 350 वर्षानंतर दादानं जो समाज एकत्र केला आहे हाच मोठा आमचा विजय आहे. आरक्षण तर मिळणारच आहे. त्यांच्या छाताडावर बसून दादाच्या मार्गदर्शनाखाली सगळं आम्ही आमच्या पदरात पाडूनच घेणार आहोत. नक्कीच आरक्षण हे पदरात पडणार आहे आणि या सर्व भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केल्यात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. असाच पाठिंबा आपला मराठा आरक्षणाला असणार आहे आणि असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो. आपण असंच भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.